माझे नाव मयुरी शंकर शिंदे। मी वनाज टू मंडईपर्यंत आली मेट्रोने आणि डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी आले होते आणि बसचा प्रवास सुखकर होतो, पण ट्रॅफिकमुळे टाईम खूप जातो। मेट्रोनी वेळ वाचतो, त्यामुळे मेट्रोचा प्रवास खूप छान आहे। माझं नाव सागर सासवडे। मी आकुर्डीवरून मंडईला आलो होतो। मी गणपती डेकोरेशनचं सामान ठेवतो, पण टू व्हीलरवर येताना जेवढी ट्रॅफिक लागते त्या ट्रॅफिकमुळे कंटाळा येतो, पण मेट्रोमुळे मला ते सोयीचं झालं। खूप छान वाटलं। मेट्रोमुळे आमचा प्रवास सुखकर झाला। म्हणजे स्वारगेटवरून मंडईपर्यंत यायला त्रास जो होत होता तो अजिबात नाही। खूप छान वाटलं। तो मेरा नाम नवीन है और मैं पीसीएमसी से आया हूँ मंडई के लिए। तो मंडई में काफ़ी अच्छा है, मतलब रिस्पांस अच्छा मिला मुझे। फर्स्ट टाइम मैंने पीसीएमसी से मंडई के लिए आया हूँ। तो मार्केट कन्वीनियंट है और इजीली ट्रांसपोर्ट हो जाता है। आम्ही मोशीवरून निघालो आणि गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं मेन म्हणजे आम्हाला, आणि गौरी गणपतीची सगळी खरेदी वगैरे करायची होती म्हणून आम्ही निघालो। पण आम्हाला हा प्रवास खूप सुखकर वाटला आणि आमची खरेदी वगैरे पण छान झाली। म्हणजे जे ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे नेहमीचा गाडी घेऊन जायचा, त्याच्यामुळे आम्हाला हा प्रवास खूप छान वाटला। मी संतोष जगताप, राहणार चिंचवड। आम्हाला तर मंडईसाठी तर आम्ही चिंचवडवरून खास खरेदी करण्यासाठी इकडे आलेलो आहोत। एकदम सोयीस्कर वाटतं। 20 मिनिटाच्या प्रवासात आम्हाला डायरेक्ट चिंचवडवरून इकडे यायला खूप परवडतं। एकदम एसीमध्ये थंडगारमध्ये यावेळेस आणि छान वाटतं हे बघून, प्रसन्न वाटतं। खरेदीचा पण उत्साह वाढतोय आमचा नक्कीच, आणि खूप चांगलं। थैंक्स फॉर पुणे मेट्रो। गणेश उत्सव में पुणेकस का जो साथ रहा वो बहुत ही अच्छा रहा। हमने जो एक्सपेक्ट किया था उससे ज़्यादा ओवरवेलमिंग रिस्पांस रहा पुणेकस का। हमने अराउंड 2 मंथ्स हम मीटिंग करते रहे कि कैसे हम इसको मैनेज करेंगे, क्योंकि एक 3 से 4 महीने पहले एक अनटूवर्ड सिनेरियो हो गया बेंगलुरु में स्टैम्पिड को लेके। सो उसको लेके हमारे मन में एक डाउट था, बट हमने बहुत सारी प्रिपरेशन करी कि क्या एक्सपेक्टेड क्राउड रहने वाला है, हम कैसे उसको डील करने वाले हैं। वो सब करके हमने जितने भी स्टेक होल्डर थे उनके साथ एक मल्टीपल मीटिंग करी हमने। 1 जुलाई से हमारी पहली मीटिंग हुई थी, जहाँ तक मेरे को याद आता है, और हायर मैनेजमेंट का भी बहुत अच्छा साथ रहा। माझे नाव प्राजक्ता ठाकरे। मी ॲज अ ट्रेन ऑपरेटर पुणे मेट्रोमध्ये कार्यरत आहे। जसं गणेशोत्सव आताच पार पडलेला आहे, तर त्यामध्ये पूर्ण 24 तास मेट्रोची सेवा सुरू होती ही नागरिकांसाठी, आणि ते खूप छान पद्धतीने पार पडली आहे। पूर्ण पुणे मेट्रोच्या टीमने यामध्ये काम केलेले आहे। नमस्कार, मी विजय नारायण भोसले, असिस्टंट ऑपरेशन आणि मेंटेनन्स डिपार्टमेंट पुणे मेट्रो। पुणे महाराष्ट्र सरकारने चालू वर्षीचा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून जाहीर केल्याने पुण्यातील गणेशोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते। तसेच पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असा या मार्गावरील कसबापेठ, मंडई आणि स्वारगेट असे नवीन मेट्रो स्टेशन चालू झाल्यामुळे पुण्यातल्या आणि पुण्याच्या उपनगरामधील सर्व नागरिकांना पुण्यातल्या शहरातल्या गणेशोत्सव पाहण्यासाठी जास्त फायदा होणार होता असे दिसून येत असल्याने मेट्रोच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि आम्ही सर्व सिक्युरिटी स्टाफनी मेट्रोच्या बंदोबस्ताची आखणी अतिशय सुनियोजित पद्धतीने केली होती। नमस्कार, मी विलास गुजर, सिक्युरिटी इन्स्पेक्टर मेट्रो। मंडई स्टेशन येथे गणपती उत्सवानिमित्त आम्हाला बंदोबस्त ड्युटी लावलेली होती। प्रथमच हा इव्हेंट आम्ही पार पाडणार होतो आणि सर्वात मोठा चॅलेंजिंग जॉब होता। याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व त्यांचे दिलेलं मार्गदर्शन याप्रमाणे आम्ही उत्तमरित्या आमचे गार्ड, सुपरवायझर यांनी सहकार्य करून चॅलेंजिंग जॉब स्वीकारून हा इव्हेंट पूर्ण सक्सेसफुल केलेला आहे। यावर्षी आपण पहिल्यांदाच गणपतीसाठी सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या दरम्यानची सेवा सुरू झाल्यामुळे आणि आपलं मेन स्टेशन मंडईमध्ये सर्व शहरातील मध्यवर्ती भागातील गणेशोत्सवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन गणपतीपूर्वी 2 महिनेच नियोजन सुरू केले होते। आमचे DGM श्री कुलकर्णी सर आणि श्री कानडे साहेब यांनी पुणे शहर पोलिसांच्याशी समन्वय ठेवून झोन 1चे DCP तसेच DCP SB1 यांच्याशी वारंवार बैठका घेऊन पोलिसांच्या सूचनेप्रमाणे बंदोबस्ताचं नियोजन केलं होतं। गणेशोत्सव बंदोबस्त काळातील मंडईची जबाबदारी माझ्याकडे होती, सिक्युरिटी सुपरवायझर या नात्याने। वरिष्ठांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, त्यांचे नियोजन व प्रत्यक्ष कामाच्या स्थळी मंडई स्टेशनला 24 तास हजर राहून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार मी तेथे काम केले। मंडई स्टेशन हे महत्त्वाचं ठिकाण होतं, तिथं गर्दी वाढेल असे वरिष्ठांची अंदाज होते व त्या अंदाजाप्रमाणे त्यांनी सांगितलेलं तसं नियोजन केलं।
गणपतीच्या 10 दिवसामध्ये पॅसेंजर फ्लो हा जास्त होता, त्यामुळं एक्स्ट्रा ट्रिप्स रन कराव्या लागल्यात. त्यामुळे त्याचे टाईम टेबल प्रिपरेशन विथ एक्झिक्युशन ऑफ दिस टाईम टेबल याच्यावर आम्ही जास्तीत जास्त फोकस केला. गणपतीमध्ये गणपतीचे पहिले 9 दिवस जास्ती करून मंडई स्टेशनवर गर्दी होत होती. त्यामुळे तिथे आम्ही प्रत्येक ट्रॅफिक कंट्रोलर हा प्रयत्न करत होता की मंडई प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त पॅसेंजरची गर्दी होऊ नये. आणि टोटल गणेशोत्सवामध्ये टोटल 37 लाख पुणेकरांनी ह्याचा लाभ घेतला. आणि आम्ही काय करतो, इथून कुठल्याही स्टेशनसोबत आणि ह्याच्यासोबत कोऑर्डिनेट करतो आहे की फायर सर्व्हिस, ॲम्ब्युलन्स एमर्जन्सी सर्व्हिस जे पण पाहिजे आम्ही इथून कोऑर्डिनेट करून प्रोवाइड करतो है कि इस बार हमारे पास पहली बार हम अंडरग्राउंड में मंडई और स्वारगेट स्टेशन तक गणेशोत्सव में हमारे दर्शनार्थियों के लिए हम सेवा देने वाले थे, जिसके लिए हमने काफ़ी समय से तैयारियां करी और इन तैयारियों में हमने इन चीज़ों का विशेष ध्यान रखा कि कहीं पर भी कोई भी पब्लिक का गैदरिंग जो है हम अवॉइड कर सकें. आणि माझ्याकडे 137 एस्केलेटर्स, 155 लिफ्ट्स आणि लाइटिंग आणि इलेक्ट्रिकलचा पूर्ण प्रभार आहे. पूर्ण गणेशोत्सव काळात आम्ही 0 फेल्युअर्स आणि 0 अपघात अचीव करू शकलो, याचा आम्हाला अभिमान है. गणपति उत्सव के 11 दिनों के अवसर पे महामेट्रो की पूरी टीम ने बहुत ही अथक मेहनत की है, जिसमें ग्राउंड लेवल के स्टाफ, साथ ही साथ हमारे जो महामेट्रो की पूरी टीम थी, जिसमें हमारे स्टेशन कंट्रोलर, स्टेशन प्रबंधक और साथ के सिक्योरिटी टॉम CFA स्टाफों ने काफ़ी मेहनत करके करीब 37 लाख लोगों के सफल परिवहन की व्यवस्था की है. इस दौरान 0 इंसिडेंट इंश्योर किया गया है पूरी टीम की तरफ से. नमस्कार, मी स्वप्नील दादाजी पिलारे, डिस्ट्रिक्ट कोर्ट स्टेशन या स्टेशनवर मी स्टेशन कंट्रोलर या पदावर कार्यरत आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांनी मेट्रोला भरभरून प्रतिसाद दिला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी जवळपास 1.25 लाख लोकांनी इंटरचेंज केलं आणि ते ऑपरेशन्स व्यवस्थित सुरळीत पार पाडणं हे एक मोठं आव्हान होतं. तरी ते आम्ही आणि आमच्या सहकाऱ्यांनी मिळून व्यवस्थित पार पाडलं. याबद्दल मी आमच्या स्टेशनच्या सहकाऱ्यांचे आणि प्रवाशांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मेट्रोला जो प्रतिसाद दिलेला आहे गणपतीच्या काळामध्ये प्रवाशांनी, तर तो बघण्यासारखा होता, वाखाणण्यासारखा होता. त्यासाठी आम्ही मागचे 2 महिने अथक प्रयत्न करत होतो ह्या 10 दिवसांसाठी, जे की 10 दिवस अतिशय सुरळीतपणे सर्वांच्या सहयोगाने चांगले असे पार पड़लेले आहेत. हमने गणेश उत्सव के दौरान 2 महीने पहले से पुणे मेट्रो ने अपनी तैयारियां पूर्ण की थी, ताकि हम पुणेकरों को एक सुविधाजनक और सुरक्षित प्रवास दे सकें. गणेश अनंत चतुर्दशी के दिन हमने अप्रॉक्सीमेटली 6 लाख यात्रियों को सर्व किया और हमें मिले इस प्रतिसाद के लिए हम पुणेकरों का आभार व्यक्त करते हैं. मी गर्वाने सांगू शकतो की पुणे मेट्रोमध्ये 5,90,000 लोक हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी यांनी एवढा प्रवास केला. आम्ही 24 तास सेवा देऊन आम्ही पुणेकरांना सतत सुरक्षित वाहतुकाची उपलब्धता करून दिली. गणेशोत्सवात मंडई मेट्रो स्टेशनला प्रवाशांनी मोठी पसंती दिली. या काळात सर्वात जास्त प्रवाशांची संख्या मंडई स्टेशनला असणार याची आम्हाला पूर्वकल्पना होती आणि त्यानुसार आमचे 2 महिन्यापासून नियोजन सुरू होते. प्रवाशांना सुरक्षित, जलद विथ 0 इन्सिडंट या प्रकारे आम्ही सेवा दिली आणि प्रवाशांनी सुद्धा शिस्तबद्ध पद्धतीने प्रवास करत सहकार्य केले. त्याबद्दल प्रवाशांचे धन्यवाद. कसबा व मंडई मेट्रो स्टेशन यावर्षी सुरू झाले. गणेशोत्सवामध्ये PCMC भागातील गणेश भक्त मोठ्या संख्येने पेठ भागात बाप्पाच्या दर्शनाला जातील यांची संख्या लक्षात ठेवून आम्ही प्रत्येक स्थानकाचे योग्य नियोजन केले. आमच्या नियोजनाला पुणे मेट्रोच्या प्रवाशांनी देखील सहकार्य केले. गणेश उत्सवात पुणे मेट्रोच्या सहाय्याने आपला प्रवास सुखकर व सुरक्षित केला, त्याबद्दल धन्यवाद. माझं नाव नागमणी ताटीपामुल आहे. मी मंडई स्टेशनला काम करते हाऊसपिकिंगचं. मंडईचं स्टेशन स्वच्छता आमचं काम आहे. स्वच्छता ठेवलेलं आहे सगळ्या हाऊसपिकिंगचे HK लोक. नुकताच पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यान जर बोलायचं झालं तर अतिशय प्रवाशांनी उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे. रोजपेक्षा दुप्पट तिप्पट यांनी संख्या जास्त होती प्रवाशांची, त्यामुळे सर्वांना त्याच दर्जाची सुरक्षितता आणि सोय देणे हा नक्कीच एक चॅलेंजिंग टास्क होता आमच्यासाठी. परंतु मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या कंटिन्युअस एफर्ट्स आणि एक पूर्वनियोजनामुळे हे सर्व शक्य झालं असं नक्कीच आम्ही म्हणू शकतो. गणेश उत्सवाच्या काळात PCMCला खूप मेट्रोची पब्लिकची खूप गर्दी होती.
प्रवाशांना स्वच्छ स्टेशन देणं हे आमचं काम आहे. आमचं काम आम्ही सुरळीतपणे पार पाडला. प्रवाशांनी ह्या स्टेशनला भरपूर साथ दिला. मंडईला 10 दिवस स्टेशनला ड्युटी होती आमची गणेशोत्सवची. तर आम्हाला अशा प्रकारे करायचं होतं की पॅसेंजर लोकांना कसं हँडल करायचं, कशी ड्युटी व्यवस्थित करायची, प्रतिसाद कसा द्यायचा. लोकांनी पण मला भरपूर प्रतिसाद दिला. यंदाच्या गणेशोत्सवात पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांचा पुणे मेट्रोला भरभरून प्रतिसाद मिळाला. स्वारगेट, मंडई आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट ही स्थानके गजबजलेली राहिली. वरिष्ठांचे मार्गदर्शन, योग्य नियोजन व प्रत्येक कर्मचाऱ्यांचे सहकार्य यामुळे ही परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळता आली. गणेशोत्सवामध्ये सर्वात जास्त गर्दी मंडई मेट्रो स्टेशनवर होती. त्या कालावधीमध्ये आम्ही प्रवाशांचा प्रवास सुखरूप व्हावा या हेतूने काम करत होतो आणि आम्ही प्रवाशांना विविध पद्धतीने मार्गदर्शन केले. तिकीट कसे काढायचे, तिकीट काढायच्या विविध पद्धती, किओस्क तिकिटिंग, व्हॉट्सॲप तिकिटिंग, काउंटर तिकिटिंग या पद्धतीचे आम्ही प्रवाशांना मार्गदर्शन केले आणि 0 इन्सिडेंटमध्ये गणेशोत्सव पार पाडले. गणेशोत्सवादरम्यान जर सगळ्यात पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा गर्दी हे PMC स्टेशनवर होते. इथेच बाजूला इथून सुरुवात होते गणपतीला. जे काय असेल जरा पूर्ण पॅसेंजर लोक सगळ्यांना जे जवळचं स्थानक पडतं ते आहे PMC स्टेशन. त्यासाठी सगळ्यांची गर्दी इथं होते. या गर्दीमध्ये आम्ही पॅसेंजरला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कोणत्याही गाणीचा किंवा कसला त्रास होणार नाही याची जिम्मेदारी माझ्यावर होती. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नागरिकांनी सुंदर असा पुणे मेट्रोचा आस्वाद घेतलेला आहे आणि सोबतच नागरिकांनी शिस्तबद्ध असा प्रवाससुद्धा केला आहे. यामध्ये पुणे मेट्रोमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी एक मोलाची भूमिका बजावलेली आहे आणि ते बजावसुद्धा आहे. जवळपास 24 तास हे पूर्ण ऑपरेशन चालू रात्रंदिवस नागरिकाच्या सेवेमध्ये पुणे मेट्रो होती. गणेश उत्सवामध्ये आम्ही स्टेशनवर गर्दी खूप प्रमाणात होती. त्यावेळेस आम्ही पॅसेंजरला ऑनलाईन तिकीट कसे काढायचे ते सांगितले, पेपर तिकीट कसे काढायचे किओस्कवरून ते सांगितले, काउंटरवरून कसे काढायचे ते सांगितले आणि त्याचप्रमाणे गर्दी पण खूप होती. त्यावेळेस आम्ही पॅसेंजरला तिकीट स्कॅन कसे करायचे ते पण सांगितले. गणपतीच्या काळामध्ये PMC स्टेशनवर सर्वात जास्त गर्दी होती. त्या प्रवाशांना कशी आम्ही हेल्प केलेली आहे. आम्ही सर्वांनी मिळून हेल्प केलेली आहे की तिकीट कसं काढायचं, किओस्कवर कसं काढायचं, ऑनलाईन कसं काढायचं, TVMवर तिकीटं कशी द्यायची यासाठी आम्ही हेल्प केलेली आहे. आणि सर्वात पॅसेंजरनी सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे गणपतीच्या काळामध्ये. आता जस्ट गणेश उत्सवाचा फेस्टिवल झालेला आहे आणि त्यामध्ये पुणे मेट्रोला प्रवाशांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामध्ये म्हणजे त्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये पुणे मेट्रो ही जवळपास 24 तास सुरू होती आणि त्यामधून प्रवाशांना खूप चांगले आम्ही प्रोत्साहन दिले आहे. त्यामध्ये त्यांना सुखरूप प्रवास, त्यांची सेफ्टी, त्याच्यानंतर ते एका ठिकाणाहून म्हणजे प्रवास सुखरूप झाला पाहिजे याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. यहाँ पर गणेश उत्सव के टाइम पर हमें जैसे डायरेक्शन मिला था ऑपरेशन डिपार्टमेंट से कि हमें सारी ट्रेनें भेजनी है लाइन पर, तो अकॉर्डिंगली जो सबसे मेजर चैलेंजेस हैं मेंटेनेंस रिलेटेड, उसके लिए हमने सारी प्लानिंग की. जितना भी हमें मेंटेनेंस स्टाफ था हमने उस तरीके से प्लान किया कि नाइट में जाए. जो भी मेजर शेड्यूल्स थे वो हमने नाइट में कैरी करे. अब जैसे पैसेंजर रिलेटेड अमेनिटीज़ होगी, हमें ट्रेन को क्लीन रखना है तो क्लीनिंग एक्टिविटीज़ भी मेजरली. हालांकि ट्रेन का टाइमिंग भी काफ़ी बढ़ा दिया गया था, मतलब 2 बजे तक रात में ट्रेनें चलती थी. उसके बाद हमारा स्टाफ ने सारे शेड्यूल टाइमली कंप्लीट किए. इन स्पाइट ऑफ दैट ट्रेन बिना फॉल्ट के चलती रहे लाइन पर, तो हमने कुछ स्टाफ लाइन पर भी डिप्यूट किए अपने. गणपती उत्सवामध्ये पुण्यातील नागरिकांची तसेच भक्तांची सोय व्हावी यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर प्लॅनिंग केलं होतं आणि मायक्रो प्लॅनिंग पण केलं होतं. कारण अंडरग्राऊंड जी आपली 3 स्टेशन आहेत, स्वारगेट, मंडई आणि कसबापेठ, ही पहिल्यांदाच यावर्षी गणपती उत्सवाला सामोरी जात होती. मी आणि माझ्या टीमने 2 महिने आधीच याची तयारी केली होती. यामध्ये प्रत्येक स्टेशनात गर्दीचं व्यवस्थापन करणे, गर्दी कुठल्या गेटने स्टेशनात एंट्री करेल आणि एक्झिट करेल, त्याला युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ ट्रैफिक म्हणतात, तो आम्ही प्लान केला. तो गणेश उत्सव 2025 की तैयारी पूना मेट्रो ने काफ़ी पहले से चालू कर दी थी, जिसमें हमने अपनी जो संसाधन है और अपना जो इंफ्रास्ट्रक्चर है उसका असेसमेंट किया, अपने जो रिसोर्सेस हैं सबको मोबिलाइज़ किया. साथ में हमने लोकल पुलिस और लोकल जो
NGOs और अलग अलग संगठन जो गणपति पंडाल लगा रहे थे, सबके साथ संपर्क करके आने वाली भीड़ और उसके डायरेक्शन और उनका मूवमेंट इसके बारे में जानकारी ली। इसके बाद हमने अपने संसाधनों को उस जानकारी के साथ अलाइन किया और हमने ये इंश्योर किया कि किसी भी तरीके से आने वाले भक्तगणों को कोई तकलीफ ना हो। या वर्षीच्या गणेशोत्सवात पुणेकरांनी महामेट्रोला भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यामुळे गणेशोत्सव कालावधीमध्ये महामेट्रो खूप चांगल्या रीतीनं नागरिकांसाठी मेट्रोची सेवा उपलब्ध करून देऊ शकली। याबद्दल पहिल्या प्रथम सर्व पुणेकर नागरिकांचे, पोलीस प्रशासनाचे, महानगरपालिका प्रशासनाचे सर्वांचे खूप खूप आभार। पण ही जी एक यशस्वी अशी जी स्टोरी आहे याच्या मागे नक्की काय घडलं हे आपल्या सगळ्यांना जाणून घ्यायला आत्ता निश्चितपणे आवडलेलं असणार आहे। सलग 41 तास ही संपूर्ण व्यवस्था चालवण्याचा विक्रम आज महामेट्रोनं नोंदवलेला आहे आणि याच्यामध्ये आमचे ऑपरेशन अँड मेंटेनन्सची संपूर्ण टीम नुसती आमच्या ऑफिसर्सची टीम नसून तर फील्डवरती ज्यांनी ॲक्च्युअल काम केलं त्याच्यामध्ये आमचे सिक्युरिटी गार्ड्स असतील, तिकीट विंडोवरती बसणारे आमचे तिकीट विंडो ऑपरेटर्स असतील, सफाई कर्मचारी आणि त्यांचे सुपरवायझर्स असतील, आमचा जो मेकॅनिक स्टाफ आहे की जो संपूर्ण रोलिंग स्टॉकचं, पॉवर सप्लाय सिस्टीम्सचं, सिग्नलिंग, टेलिकॉम सिस्टीम्सचं मेंटेनन्स करतो की कुठेही अखंडपणे सेवा चालू असताना कुठेही फेल्युअर होणार नाही, कुठल्याही प्रकारचा सेवेत खंड पडणार नाही याची काळजी घेतो तो स्टाफ असेल। आमचं जो कंट्रोलर्स आहेत की जे सगळं शेड्युलिंग ऑपरेशन्स व्यवस्थित पद्धतीनं कुठेही खंड न पडता चालू ठेवण्याचं काम करत असतात तो आमचा OCCचा स्टाफ असेल आणि यांच्या पाठीशी नियोजन करणारे सगळे वरिष्ठ अधिकारी असतील, त्यांचं सुपरवायझरी स्टाफ असेल, या सगळ्यांच्या प्रयत्नांचा हा एकत्रित परिणाम आहे। मला सांगायला आनंद असा होतो की इथे पोलिसांचं देखील खूप सहकार्य आम्हाला मिळालं, कारण गर्दीचा लोंढा हा इतका मोठा होता की सुमारे मंडई स्टेशन असेल किंवा डेक्कन जिमखाना स्टेशन असेल, विसर्जनाच्या दिवशी या दोन्ही स्टेशनवरती 60,000पेक्षा अधिक नागरिकांनी या स्टेशनमधनं प्रवास केला आणि ह्या स्टेशनवरती होल्डिंग कपॅसिटी बरोबर पद्धतीनं त्यावेळेत मॅनेज करणं, ठराविक अंतरावरनी ठराविक वेळेमध्ये ट्रेन्समध्ये लोकांना बसून पाठवणं आणि कुठेही प्रकारची गर्दी चेंगराचेंगरी होऊ न देणं हे करण्यासाठी खूप चांगलं कोऑर्डिनेशन या ठिकाणी पाहायला मिळालं। पोलिसांनी त्यांच्या काही स्टाफचा आणि आमच्या OCC स्टाफचा हा निरंतर कम्युनिकेशन या प्रक्रियेमध्ये होत होतं। PMCच्या मदतीनं देखील आमचे सगळे जे एंट्री एक्झिट पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी कुठेही प्रकारची गर्दी होणार नाही याची खबरदारी ठेवली जात होती आणि हा एकत्रित एक असा चांगला पब्लिक ट्रान्सपोर्ट नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक अशा वेळेला उपलब्ध करून देण्याचा एक चांगला प्रयत्न होता। महामेट्रो ही नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे आणि निरंतरपणे ही नागरिकांना चांगली सेवा देत राहणार आहे। भविष्यामध्ये अधिकाधिक नागरिक या सेवेचा फायदा घेतील याचा माझा विश्वासच आहे, पण ही सेवा देण्याच्या मागे असंख्य हात निरंतर काम करत आहेत, त्या सर्वांना सलाम।